गुड मॉर्निंग मित्रांनो. हा माझा मित्र वासू. तर मी ह्याच्याबरोबर राईड चालू केली. थ्रॉटल बॉडी क्लीन केली. हा कोणीही सिमटॅकचा पार प्ले जो आहे किंवा जो काय आहे तो कोणी विकत घेऊ नका. गहू माता आल्या मधी, गहू मात्या. सगळं असं ढगाळ वातावरण झालेलं होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता निघालो आहे गणपतीपुळेच्या दिशेने आणि आता आपण मरोळ नाक्याला आपल्या मित्राबरोबर थांबलेलो आहे. खूप एक सुंदर सकाळ, पहिली मान्सून राईड आहे माझ्या KTM 390 ॲडव्हेंचरसोबत. आता आपण जे चाललो आहे ते आपण संगमेश्वरच्या रस्त्याने नाही चाललो आहे, आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. तवसाळ तुम्ही ऐकलं असेल की नाही माहीत नाही, कोकणच्या लोकांना माहिती असेल. तवसाळ फेरी म्हणून आहे, तर आपण फेरीतून चाललो आहे. चला आपण पुढच्या याच्यात भेटूया, आपण प्रवासाचा मस्त मजा घेऊया. चला. आता एक गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे. हा क्रूज कंट्रोल आहे. मी लॉक करायला जातो ना तर लॉक नाही होत आहे तो. मी थोडं गाडीला घेऊन थोडंसं इमोशनल आहे. तर हे मला कळलं ना जेव्हा की माझा क्रूज कंट्रोल चालत नाही. मी थोडासा निराश झालो थोड्या वेळासाठी, पण त्याच्यानंतर मी स्वतःला बोललो की नाही, आपण राईड कंटिन्यू करूया. गाडीला तर काही नाही झालं ना, गाडी तर साथ देते ना आपली. ठीक आहे, छोटे मोठे प्रॉब्लेम येत राहतात, त्याच्यातूनच मार्ग काढत पुढे जायचं असतं. हा कोणीही सिमटॅकचा कार प्ले जो आहे तो कोणी विकत घेऊ नका. याच्यामध्ये सगळ्यात मोठा बॉक्स हा आहे की याच्यामध्ये बाईकसाठी कुठलाही गुगल मॅप नाही आहे. याच्यामध्ये फक्त कार प्ले दाखवतो. जर मी त्यांच्या सर्व्हिस सेंटरला पण कॉल केलेला, ते म्हणाले अवॉइड हायवे म्हणून असतं, ते अनेबल करा. तर आम्ही अनेबल केलं आणि मोबाईलची कनेक्ट करून बघितलं तर खूप डिफरन्स येतं, खूप म्हणजे खूप डिफरन्स येतं. तरी मी तेच केलं, अवॉइड हायवे म्हणून बंद करून टाकलं आणि मी मोबाईलची कनेक्ट केलं. अँड्रॉईड ऑटो असून उपयोग नाही आहे. बाईकचा जो आहे त्याच्यामध्ये मॅप आला पाहिजे, तो बाईकचा मॅप येत नाही याच्यामध्ये. मी विचार केला की 8,000-8,500 जर मोबाईल घेतला असता ना तो मला खूप कामी आला असता. तो हे सिमटॅकचं घेऊ नका, मी तुम्हाला आधीच सांगतो. त्यापेक्षा एक 8,000चा मोबाईल घ्या, तो तुम्हाला बरा पडेल. चला आता राईड जरा एन्जॉय करूया. नमस्कार मित्रांनो. आता आपण इंदापूर जवळ कुठेतरी थांबलो. मी आय थिंक किती 4.5 नाही, आय थिंक तो 100 किलोमीटरचा पल्ला पार केला असेल. हा माझा मित्र वासू. तर मी ह्याच्याबरोबर राईड चालू केली. हा बोलला की आपल्याला गणपतीपुळ्याला जायचं आहे. चालेल, ठीक आहे, गणपतीपुळे तर गणपतीपुळे, पण कुठेतरी जाऊया. कारण की मान्सून राईड अजून मान्सूनचा लागला नाही, पण पुढे लागेल. आय होप की लागेलच आपल्याला. मान्सून लागलं तर बरं आहे, चांगलं वाटेल जरा. हा जो रस्ता आहे ना, जो पनवेल टू अलिबागचा जो रस्ता आहे ना, चाललाय तो, म्हणजे जो चिपळूण पर्यंत नाही, एक नंबर रस्ता. म्हणजे मुंबई गोवा हायवे जर बघायचा असेल ना तर हा रस्ता नक्कीच करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण मस्त मजा येईल गाडी चालवायला. आम्ही पण क्रूज करतोय 100 आणि 110 वरतीच क्रूज करतोय. या रस्त्याला तुम्हाला जर गणपतीपुळेला जायचं असेल तर या रस्त्याला तुम्ही जाऊ शकता.
चला पुढच्या राईडला भेटूया आपण आता. पावसासारखं झालेलं आहे. आता बघूया पाऊस पडतोय की नाही आपल्यासाठी. अजूनपर्यंत तरी आम्हाला पाऊस नाही मिळालाय. आहे हो, पाऊस मिळेल आम्हाला, कारण की मान्सून राईड मान्सून शिवाय अपुरी आहे ना. तर मान्सूनच नसेल तर कसली ती रेडी सीझन राईड. खतरनाक खतरनाक तर नव्हता. आम्ही दोघांनी पण ठरवलेलं की आम्ही आता दोघंच आहोत, बरोबर. तर दोघंच आहोत, तर मी विचार केला की आपण जेवढा पल्ला गाठू शकतो तेवढा गाठूया आणि 10 वाजता थांबूया नाश्त्याला. तर आम्ही कंटिन्युअस गाडी चालवतो. दोनदा ब्रेक घेतला असेल, पण तो पण एकदा त्याने रेनकोट घालण्यासाठी आणि एकदा माझ्या काचेवरती शीट झाली. शीट हो शीट. तो पाऊस मिळेल की नाही बघूया आता. मॉर्निंग फ्रेंड्स, इथे चहा आणि आम्ही आता गणेश हॉटेलच्या इकडे आलेलो आहोत. हे खेडपासून 20 किलोमीटर पुढे आहे, बरोबर. 20 किलोमीटर पुढे आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायलाच बसलेलो. ते काय म्हणतात विसरले उर्जी पाव हे असं होतं. काय रोड आहे हा जो गोवा बांधला ना, मुंबई गोवा आहे, एक नंबर बांधला. आता पुढे काय माहीत नाही मला, पण जिथपर्यंत मी इथपर्यंत आलो काय रोड बांधला एक नंबर. मला त्याचे व्हिडिओज पण बघायला मिळतील. चला मी नाश्ता जरा 3 तास बाईक चालवत आलेलो आहे नॉनस्टॉप. खूप मजा आली. चला परत आपला प्रवास चालू झालेला आहे. आता आपल्याला चिपळूण पासून एक राईड येईल. तर राईड घेऊन मग आपल्याला तवसाळ फेरी जवळ जायचं आहे. तर पाऊस सुरू झालेला आहे आणि आता आपण पाऊस सुरू झाला आहे पण गेला पण लगेच. माहीत नाही पुढे असेल की नाही पाऊस. पाऊस पडतोय. पाऊस लागलेला आहे आपल्याला. कसं वाटतंय मित्रांनो, भारी ना. लांजा 153 किलोमीटर आहे, पणजी 347, रत्नागिरी 143. पण आपल्याला जायचं चिपळूण साईडला. तर आम्ही हा लेफ्ट घेतलेला आहे चिपळूणचा. चिपळूण रेल्वे स्थानकाजवळचा मी तिकडे बोर्ड वाचलेला. सॉरी मी तुम्हाला तर दाखवू नाही शकलो. पण आता हा आम्ही लेफ्ट घेऊन हा पूर्ण वळखा घालून मग तिकडून पुढून लेफ्ट आहे. हा राईट आहे. हे लिहिलं इकडे चिपळूण स्थानक, रेल्वे स्थानक. आणि हा परत युटर्न मारला आहे आम्ही. आता हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला तावसळ फेरीसाठी. तसा तुम्हाला ब्रिज लागेल. हा बायपास आहे. तशाच नवीन नवीन राईड आणि नवीन जागी एक्सप्लोअर करण्यासाठी मला फॉलो करा. तुम्हाला नाव तर समोरच दिसत असेल, गॉड्स रायडर सिद्धू म्हणून. जास्त करून मी देवाच्याच जागा एक्सप्लोअर करतो, म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव गॉड्स रायडर सिद्धू ठेवलेलं आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवरती लाईक शेअर कमेंट करून तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कळवा.
सध्या सुरुवात आहे, पण नवीन राईड अशाच येत राहतील. चला पावसाळी रस्त्यांचा आस्वाद घेऊ. हे कोकणातली ब्युटी आहे. कोकणचं रुबाब भारी, कोकणचं रुबाब भारी असं म्हणतात. कोकणाचा रुबाब खूप भारी असो पावसाळ्यात. आज बघितला सुद्धा. पहिल्यांदा मी कोकण फिरतोय, तेही माझ्या बाईकवरती. मला खूप खूप बरं वाटतं आणि खूप मस्त वाटतं आहे. पहिला पाऊस झेलते माझी बाईक. सो मी खूप खुश आहे. हे छोट्या छोट्या शाळा, घरं, काय भारी वाटतं एकदम. अस्सल गावाचा फील. आणि हे मंदिरं, वा, हर एक जागी एक मंदिर आहे. खंडणवाडी. माझ्याबरोबर तुम्ही पण आस्वाद घ्या सगळ्याचा. आपल्या कोकणात आहे ना, मूळ शेतकरी काम करतं. मूळ शेतकरी. आता सगळी पिकांची लागवड चालू आहे. इफ आय एम रॉंग, मला करेक्ट करा. इथे भाताची शेती जास्त होते. तो सगळी पेरणी सगळं चालू आहे. आणि मी देवाला विनंती करतो की माझ्या शेतकऱ्याला जसा पाऊस हवा आहे आणि जसा त्यांना दर हवा आहे बाजारातून, तसा त्यांना मिळू दे. खूप कष्ट करतात बिचारे आपल्यासाठी, आमच्यासाठी, आपल्या पूर्ण देशासाठी खूप कष्ट करतात हे शेतकरी. तर त्यांना धावून, जसा आपला सैनिक आहे जो आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असतो सीमेवरती, तसं आपलं पोट भरावं म्हणून हे शेतकरी आपल्याकडे झटत असतात. आणि त्यांना त्यांचा जो मोल आहे तो जर नाही मिळाला तर खूप वाईट गोष्ट आहे ती. सो मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो, या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या आणि कोकणात फिरायला या. म्हणजे त्यांचेही पैसे बनतील, आपल्यामार्फत त्यांचाही मोबदला मिळेल त्यांना. तर नक्की विजिट करा या कोकणात. मला खूप भारी वाटतं. मी पहिल्यांदा कोकणात आलो आहे आणि ते पण बाईक राईडने. मला जाम भारी वाटतं. माझी जी इच्छा होती मला कोकण फिरायचं आहे आणि तेही पावसात, आणि ती इच्छा माझी आज पूर्ण होते. आय एम सो हॅपी. कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो रो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी. कारी न येवा, बशी न येवा, नाही तर सुसाट आगीन गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. ना 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 ना. आता आपण पोचत आलो आहे तवसा फेरी पॉईंट जवळ. हे वर्क इन प्रोग्रेस चालू आहे काहीतरी. आय थिंक सर रस्ता बनवत आहेत किंवा ब्रिज बनवत आहेत वाटतं. तुम्ही बघू शकता. 800 मीटर अजून चालवायची आहे. होप सो आपल्याला फेरी मिळेल किंवा 1 तास थांबावं लागेल. तसंही आपण कशासाठी पण तयार आहोत. गणपतीपुळे गाठायचं. हे आहे तवसा.
ॲटलास आम्ही पोचलेलो चौसाळ या फेरीमध्ये. बघू शकता गाड्या लागलेल्या आहेत आपल्या आणि ही फेरी आहे. कसं वाटतं वासू? आता बरं वाटतं जॅकेट काढून बरं वाटते. आणि विचार केलेला 1:40ची, पण आम्ही 1 तास अगोदर पोचतोय. सो बेटर आहे, चांगल्या गोष्ट आहे की आम्ही लवकर आलो आहे. सो भेटूया आता पुढच्या प्रवासात. आपण आता पोचलो जयगड जेट्टीला. जयगड जेट्टीला तवसळ आणि जयगड जेट्टीपर्यंत ही फेरी असते. आता इकडून आम्ही जातोय आमच्या स्टेला. योगायोग होमस्टे म्हणून आम्ही बुक केलेला आहे. तर आम्हाला दोघांसाठी 1500 रुपये तिकडे रूम मिळाला नॉन AC. तर इकडून दाखवते आता 40 मिनटं. सो बेटर आहे. मला फेरीचं मला चांगलं वाटलं. एक्सपिरियन्स पण चांगला होता आणि मला ज्या 12:40ची पकडायची होती ती मिळाली. नाही तर मला 1 तास अजून थांबावं लागलं असतं त्या फेरीसाठी. सो बरं झालं. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बीचवर आलो असेल असंच फिरण्यासाठी. दर्शन आम्ही उद्या घेणार आहोत सकाळी, कारण की सकाळी सकाळी दर्शन केलेलं चांगलं असतं. सो आम्ही उद्या दर्शन घेणार आहोत आणि तिकडून नंतर मग आरेवारे बीचवरनं मग तसं घरी निघणार आहोत. आम्ही थोडं पुढे चाललो आहे कारण की फोटोशूट करायला. सो चला वेगवेगळे शॉट्स घेऊया. आपल्याकडे ड्रोन तर नाही आहे पण प्रयत्न करूया ड्रोन शॉट्स घेण्याचे. ठीक आहे, चलो. सुप्रभात मित्रांनो. आपली आता सकाळ झाली आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि आपण आता चाललेलो आहोत मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी. तर वाजलेत 7 आणि मला तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवायची आहे. आम्ही जिकडे आलो आहे तिकडे आम्ही नॉन AC मध्ये 1500 रुपये दोघांजणांसाठी, म्हणजे 750-750 आमच्या दोघांमध्ये डिवाईड झाले. सो खूप मस्त प्रॉपर्टी आणि खूप शांत वाटते. मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. रूम कसा आहे तो. हे दोघांजणांसाठी बेड होता, आम्हाला डबल बेड दिलेला. ते सगळं सामान दिसतंय तुम्हाला असतं. हे माझं सामान आहे सगळं. हा TV आहे आणि हा मी आहे.
सो हा रूम आहे, त्यालाच अटॅच्ड आहे बाथरूम आहे, खूप मोठं बाथरूम आहे आणि या रूममध्ये बाल्कनीसुद्धा आहे. सो ते आमचे कपडे सुकत लागले तिकडे. सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आता सगळी लोक दर्शनासाठी जातीलच, तर आम्ही पण चाललेलो होतो. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मी याचे डिटेल्स कॅप्शनमध्ये कमेंट्समध्ये देतो, तुम्ही एकदा चेक करून घ्या. या प्रॉपर्टीचं नाव आहे योगायोग होमस्टे. मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे, जवळच आहे. आता आपण निघतो मंदिरात. सो लेट्स ट्यू. थँक्यू. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आमची निघायची तयारी झाली. आता इकडून आम्ही चाललो आहे थेट आरेवारे बीचला. सो आरेवारे बीचवरनं मग आम्ही निघायची तयारी करू मुंबईवरनं जेवून. सो आता आम्ही आरेवारे बीचवरनं थोडे फोटोग्राफी करून मग सगळ्या गोष्टी करून मग तिकडे जाणार आहे. ही प्रॉपर्टी आहे, ते आमच्या बाईक्स लागलेल्या आहेत सगळ्या. तर लोडिंग चालू आहे, निघायची तयारी चालू आहे. चला भेटूया पुढच्या प्रवासात. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आपण आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये आणि इथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, कारण की 3 दिवस सुट्टी आली आहे. तर त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. तर आम्ही सकाळीच दर्शन घेतलं, एकदम मस्त दर्शन मिळालं 7 वाजता. आता दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आरेवारे बीचच्या दिशेने. पुढून 20 मिनटं दाखवतात आरेवारे बीच. सुंदर असं दृश्य. वाव वाव वाव. हेच तर एक्सप्लोर, हे रील्समध्ये बघायचो मी की सगळे आरेवारे बीच एक्सप्लोर करतायत. हा जो रूट आहे तो एक्सप्लोर करतायत आणि आज ते अस्तित्वात होते. मला खूप आनंद होतो यार, रील्समध्ये बघणाऱ्या गोष्टी आणि अस्तित्वात अनुभवायला मिळते, त्यात खूप फरक आहे यार. नक्की यार, अस्तित्वात अनुभव आहे. हा तुम्ही बोर्ड बघत असाल, इथे फक्त झिपलाईन जे साठी करतायत त्याच्यासाठी ते खुलं आहे आणि 2 व्हीलरसाठी प्रवेश नाही आहे इकडे. तर आम्ही इकडच्या लोकलशी पण बोललो की ते नाही बोलत आहेत की नाही जाऊन देणार करून. सो आम्ही निर्णय घेतला की घरी जाऊया डायरेक्ट, कारण की आम्हाला जे फोटोज हवे होते, व्हिडिओज हवे होते ते आम्हाला मिळाले. आम्हाला झिपलाईन वगैरे काही करायची नाही आहे.
सो आम्ही थेट मग आता घरीच निघतो आहे. अरे वारे बीच काय, बीचवरती तेच आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. तर आता आम्ही घरीच निघतो आहे, कारण की आम्ही विचार करतो की आता संगमेश्वरच्या रोडने जाऊया. आम्हाला बघायचं आहे कसा रोड आहे ते. सो आम्ही विचार केला की आपण संगमेश्वरच्या रोडने जाऊया. आणि 7 तास दाखवत आहे, 7 तास 33 मिनटं 30 मिनटं, 7.5 तास दाखवत आहेत. तर वाजले 11:30, म्हणजे 7 वाजेपर्यंत, 7-7:30पर्यंत घरी असू आम्ही. सो आता आम्ही निघतो थेट मुंबईच्या दिशेने. चला तर मुंबई, रिटर्न टू मुंबई मारूया. आणि हा आपला जो मोठा व्लॉग आहे तो इकडेच संपूया. अशा नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आणून देईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हॅपी राहा, खुश राहा, सगळ्यांनी हसत खेळत राहा आणि फिरत राहा. चला मग साइन ऑफ करूया आपल्या गॉड्स रायडर सिद्धू या चॅनलवरून. आणि भेटूया एका पुढच्या राईडसाठी, जी मला अजून माहीत नाही कोणती असेल. चला भेटूया पुढच्या याच्यामध्ये. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.